पण जर हाच कॅल्क्युलेटर मी मंदिराच्या बाहेर एखादा व्यक्ती जो भीक मागतोय त्याला दिला तर तो काय म्हणेल, मला याचा काय उपयोग आहे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज, आणि आता मी तुमचं लेक्चर घेतोय ही सुद्धा एक नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, कारण त्यातनं मला पैशांचं जनरेशन नाही होणार आहे आणि तुमच्यापर्यंत मदत पोहोचणार आहे, हो की नाही. काही कशाची अपेक्षा केली गेली नाही की हा मला हे दिल तर म्हणूनच मी याला जेवायला देतोय, अशी अपेक्षा नाही आहे. हे निस्वार्थ भावनेनं केलं गेलेलं काम आहे. स्वच्छ भारत अभियानचं इथे उदाहरण दिलेलं आहे, त्याला जरा एकदा शॉर्ट शब्दात आपण बघून पण घेऊया. हे NCERT मध्ये नाही आहे. नमस्कार. PW ने तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप छान इनिशिएटिव्ह आणलेला आहे आणि ज्या माध्यमातून आपण आता NCERTचं प्रिपरेशन करतोय. NCERT अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहेत. बेसिक कॉन्सेप्ट NCERT मधनं कम्प्लीट होतात. खूप सारे उदाहरणं सुद्धा तुम्हाला यातनं दिसतील. एक अमूलवरती क्वेश्चन आलेला होता जो आज आपण कम्प्लीट पण करणार आहोत. वर्गीस कुरियन सरांचं महत्व हे खूप मोठं आहे आणि जेव्हा आपण प्रश्नांकडे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे यांचे सोर्सेस या लोकांनी इथनं निवडलेले असावेत. चला सत्राला सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेट स्टार्ट. मित्रांनो, आधी आपण आता 6वीची NCERT जी आहे ती कंप्लीट करतो आहेत. आज 6वीच्या NCERT मधनं आपण सगळ्याचा सगळा अभ्यास करूया. सो अभी मजा आएगा ना बेडू. हा, प्रिपरेशनला तुम्ही बरेच लोक NCERTला पाठीमागे टाकून देतात. इंग्लिशमध्ये असतं ते आणि आपण ते इंग्लिशमधनं वाचणं प्रेफर करत नाही. बऱ्याच लोकांचं असं असतं की सर वाचतोय पण कळत नाहीये. पण आता चिंता नका करू, आपण त्याला आता बायलिंग्वल शिकून घेऊया, म्हणजे दोन्ही भाषांमधनं आपण त्याला कंप्लीट करूया. लेट स्टार्ट. सो सोशल सायन्स आणि मग आता पॉलिटिकल लाईफ 1 हे जे आपलं 6वीचं पुस्तक आहे त्यातनं आपण या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार आहोत. यात आता अर्थशास्त्राचं जे चॅप्टर आहे ते 13वं चॅप्टर आहे, व्हॅल्यू ऑफ वर्क, कामाचं मूल्य. बघा, आता बेसिकली उत्पादनाचे 4 घटक आहेत. इंग्लिशमध्ये ज्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हटलं जातं तेच मराठीमध्ये उत्पादनाची घटक या नावाने ते ओळखलं जातं. मग आता उत्पादनाची घटक ही बेसिकली 4 आहेत. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक. आता तुम्ही या गोष्टींशिवाय प्रोडक्शन करू शकत नाही. लँड, लेबर, कॅपिटल आणि आंत्रप्रनर म्हणजे संयोजक, जो बिझनेस रन करतोय तो. आपण आता इथं एक उदाहरण घेत असताना आपल्या सत्राचं उदाहरण घेऊया की, बघा ना, मला जर तुम्हाला आता शिकवायचंय तर त्यासाठी मला प्रॉपर जागा पाहिजे. सदाशिव पेठेमध्ये टिळक रोडवरती उभं राहून मी तुम्हाला शिकवू शकत नाही. आजूबाजूने गाड्यांचा हे आवाज येईल. मला प्रॉपर एक जागा हवी आहे जी शांत असेल, जिथे माझा स्मार्ट बोर्ड असेल, माझा पेन असेल आणि मी तुम्हाला शिकवू शकेल. तो मग आता तुम्हाला ही सर्व्हिस जेव्हा मला प्रोव्हाइड करायची, आय नीड लँड. सेकंड, कॅपिटल. या सर्वांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. स्मार्ट बोर्ड, माझा पेन, माझा वेळ, वरती लावलेले लाईट्स, समोरून येणारी एसीची हवा, कॅपिटल, पैसा लागणार आहे. सेकंड, लेबर. हे सत्र तुमच्यापर्यंत लाईव्ह जात आहे त्याच्या पाठीमागे खूप साऱ्या लोकांचा वाटा आहे. लेबर, त्याच्यामध्ये श्रम गुंतलेले आहेत, मानवी श्रम गुंतलेले आहेत. इनफॅक्ट अर्थशास्त्र मानवी श्रमाबाबत खूप मस्त विधान पण करतं की वस्तूत गुंतलेल्या मानवी श्रमामुळे त्या वस्तूला किंमत येत असते. उदाहरणार्थ, जर तुमचं पोट दुखत असेल तर तुम्ही नाकाच्या डॉक्टरकडे जाणार नाही आहात. जर तुमचे कान दुखत असतील तर तुम्ही डोक्याच्या डॉक्टरकडे नाही जाणार आहात. तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे जाल ज्याच्याकडनं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सेम तर मग अर्थशास्त्र म्हणतंय की वस्तूची किंमत ही त्यात लावलेल्या मानवी श्रमामुळे आहे. एक छोटासा होमवर्क देतो की कोणत्या जनरेशनचे इकॉनॉमिस्ट असं म्हणतात, प्री क्लासिकल, क्लासिकल की निओ क्लासिकल्स, जरा नक्की सापडून काढा. शेवटचा आहे संयोजक. तर हे सर्व होण्यासाठी PW पुढे येतंय. हे सत्र सगळेच्या सगळे फ्री मध्ये उपलब्ध करून देणं हा खरंच नवीन आणि मस्त इनिशिएटिव्ह आहे. आम्ही पण आमच्या प्रिपरेशनच्या दिवसांमध्ये NCERT वाचलेलं होतं, तर ते परत वाचणं, प्रिपेअर करणं आणि तुमच्या समोर मांडणं, ते पण बायलिंग्वल असलं पाहिजे. ह्याला वेगळ्या प्रकारचे संयोजक लागणार आहेत जे तुमच्यासाठी PW करून देत आहे. मग आता याशिवाय कोणती गोष्ट तयार होईल का नाही, तर मग आता त्यातला हा एक घटक खूप महत्वाचा आहे.
त्याविषयीचं हे एक चॅप्टर, कामाचं मूल्य, व्हॅल्यू ऑफ वर्क. स्वामी विवेकानंदजींचं एक छान कोट इथे करण्यात आलेलं आहे बघा. काय येते? वेन यू आर डुईंग एनी वर्क, डू नॉट थिंक एनिथिंग बियॉन्ड. कोणतंही काम करत असताना त्या पलीकडे कशाचाही विचार करू नका. डू इट ॲज वर्शिप, ही उपासना आहे. ॲज अ हायेस्ट वर्शिप, ही सर्वोच्च उपासना आहे म्हणून करा आणि त्या वेळेसाठी तुमचं संपूर्ण जीवन समर्पित करा, असं स्वामी विवेकानंदजी या कोटमध्ये म्हणतायत. तर मित्रांनो, या चॅप्टरची सुरुवात करतानाच बघा ना, त्यांनी किती छान वर्णन केलेलं आहे. या कोटचा वापर तुम्ही तुमचं उत्तर लिहित असताना सुद्धा करू शकतात बरं का रे. चला तर आता विविध प्रकारचे क्रियाकलाप असतात. देर आर मेनी टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. पण त्यात दोन महत्वाच्या. पहिली आहे आर्थिक, दुसरं आहे गैर आर्थिक. आर्थिक म्हणजे ज्याच्यात पैसा इन्व्हॉल्व्ह आहे. आपण याच्या पुढचं एक चॅप्टर बघणार आहोत, त्याच्यामध्ये या ऍक्टिव्हिटीज बद्दल परत एकदा आपल्याला बोलायचं बरं का. आणि दुसरं आहे गैर आर्थिक क्रियाकलाप, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आता बघा, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी मार्केट इकॉनॉमी आहेत आणि काही नॉन मार्केट इकॉनॉमी आहेत. ऍक्टिव्हिटी परफॉर्म फॉर पे, प्रॉफिट, फॉर एक्झाम्पल एनी सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड, याला म्हटलं गेलेलं काय? मार्केट ऍक्टिव्हिटी. whereas non-market activity, production for self-consumption, for example consumption of processing of primary products. एक छान उदाहरण देतो की जर मी माझ्या मुलीला शिकवण्यासाठी प्रिपरेशन करत असेल आणि तिला शिकवत असेल तर हे नॉन मार्केट ऍक्टिव्हिटी मध्ये जाईल. आणि जर मी शिकवून त्यापासून पैसे कमवणार असेल तर ती मार्केट ऍक्टिव्हिटी झाली. whereas नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत, जसं की आपल्या आईनं तयार करून दिलेलं छान छान जेवण, ते नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आपल्यासाठीची आहे. आर्थिक क्रियाकलाप. आर्थिक क्रियाकलाप म्हणजे सहभागी पक्षाला ज्या कामात पैसा असतो किंवा पैशाच्या बदल्यात किंवा पैशाच्या मोबदल्यात काम केलं गेलेलं असतं. आर्थिक क्रियाकलापामध्ये पैसा महत्वाचा आहे. जर त्यातनं पैसा येत असेल तर मग तो आर्थिक क्रियाकलाप आहे. उदाहरणार्थ, शालेय पिशव्या विक्री करणारी व्यावसायिक व्यक्ती, बाजारात शेतमाल विकणारा शेतकरी, एका वकील खटल्याचा युक्तिवाद करत असतो, त्याच्या बदल्यात त्याला फी मिळते असा व्यक्ती. मग आता जिथं कुठं पैसा इन्व्हॉल्व्ह आहे त्या ऍक्टिव्हिटीला म्हणायचं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. याच इंग्लिशमध्ये पण पुढे वर्णन केलेलं आहे. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आर दोज दॅट इन्व्हॉल्व्ह मनी or are perform in exchange of money worth for parties involved. मला त्याचं उदाहरण देत असताना परत पुढे त्या लोकांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की हे म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आता यात एक पैशाचं मूल्य आहे, मनी इज वर्थ. वस्तूचं आर्थिक मूल्य त्यापासून मिळणाऱ्या फायद्यावर व वस्तूचं आर्थिक मूल्य त्यापासून मिळणाऱ्या फायद्यावर ठरतं. त्याला त्या वस्तूचं आर्थिक मूल्य असं आपण म्हणत असतो. द मॉनिटरी व्हॅल्यू दॅट अ पर्सन प्लेसेस ऑन अन ऑब्जेक्ट बेस्ड ऑन द बेनिफिट्स दॅट दे आर डिराइव्ड फ्रॉम. एक उदाहरण देतो. समजा माझ्या समोर हा कॅल्क्युलेटर आहे. आता ऑफकोर्स मला काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायचे असतील म्हणून हा कॅल्क्युलेटर आहे. पण जर हाच कॅल्क्युलेटर मी मंदिराच्या बाहेर एखादा व्यक्ती जो भीक मागतोय त्याला दिला तर तो काय म्हणेल? मला याचा काय उपयोग आहे? उदाहरणार्थ आता एकदम हसीचं आपल्याला हसू येईल असं एक उदाहरण की ते आपण म्हणतो ना, टकल्याला कंगव्याची काय किंमत. टकल्याला कंगव्याचं काय कामच नाही ना. मग आता त्या व्यक्तीला त्या माध्यमातनं काय मिळतंय यावरती तो त्या वस्तूसाठी काय किंमत मोजतोय ते मॅटर करतंय. मनी इज वर्थ. ओके. आता
यानंतर येतोय बाजार. छान डेफिनेशन त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे बाजाराची. ही बाजार म्हणजे काय? बाजार म्हणजे अशी जागा जिथं लोक वस्तू आणि सेवांच्या देवाणीघेवाणीमध्ये गुंतलेले असतात. जिथे लोक वस्तूंची आणि सेवांची आणि इतर वस्तूंची देवाणघेवाण करू शकतात. बहुतेक बाजारात जी देवाणघेवाण होते ती पैशांनीच केली जात असते. बहुतेक काय आता ऑलमोस्ट सगळीकडेच, हो की नाही? नेक्स्ट, शुल्क किंवा मोबदला. व्यावसायिक सल्ला किंवा सेवांच्या बदल्यात व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली रक्कम. उदाहरणार्थ डॉक्टर आणि वकिलाला दिलेली रक्कम, याला त्याचा मोबदला म्हणत असतात. ऑफकोर्स तुम्ही जर समजा डॉक्टरकडे जाणार असाल तर डॉक्टर तुम्हाला फ्रीमध्ये चेक करेल का? चला कमेंट बॉक्समध्ये कृपया तुमची उत्तरं पण नोंदवा, म्हणजे ते मला समजेल देखील की तुम्ही सगळेजण आम्हाला उत्तरं देतायत म्हणून. देतायत का? डन. मोबदला. आता जर तुम्हाला हे सगळं काही कळत असेल तर जरा एक मोबदला म्हणून तिथे खाली लाईकचं बटन आहे ते पण दाबून द्या नक्की. हा, जाऊया पुढे. नेक्स्ट बघा, मग आता ह्याच्यात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज बद्दल त्यांनी काही छान छान उदाहरणं दिलेली आहेत. गैर आर्थिक क्रियाकलाप. गैर आर्थिक क्रियाकलाप म्हणजे असे की जे उत्पन्न किंवा संपत्ती निर्माण करत नाही, परंतु कृतज्ञता, प्रेम, काळजी, आदर या भावनेतून केलेले जात असतात. मस्त की नाही? उदाहरणार्थ कुटुंबासाठी शिजवत असलेलं आई अन्न, किंवा आपल्या मुलांना शाळेच्या कामात मदत करतात, किंवा मग आजी आजोबा काळजी घेतात. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज. आणि आता मी तुमचं लेक्चर घेतोय, ही सुद्धा एक नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, कारण त्यातनं मला पैशांचं जनरेशन नाही होणार आहे, तुमच्यापर्यंत मदत पोहोचणार आहे, हो की नाही? नाही, हे असं नाहीये, मी ते एक उदाहरणार्थ तिथे मांडलं. यासाठी नक्कीच इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे ती माझ्यासाठी तरी. यासाठी नक्कीच PW मला जो पगार पे करतोय त्याच्या बदल्यातच मी हे करतोय, पण हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ओके, छोटंसं उदाहरण त्याच्यामधनं दिलेलं आहे. आता लेफ्ट टू राईट म्हणजे आता इकडनं इकडे जात असताना बघा ते काय म्हणतात, युथ टेकिंग केअर ऑफ द ग्रँड पॅरेंट्स. ते मागच्या ह्याच्यावरती गेलेलं. नेक्स्ट, फॅमिली पर्सन्स हेल्पिंग इन रिमुव्हिंग. ते जे हे बघा, हे इथे जी बालकं बसलेली आहेत ती काय करतात आहेत तर त्यांच्या आजी आजोबांना मदत करतात आहेत. तर मग या अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीजला आपण काय म्हणायचंय? गैर आर्थिक क्रियाकलाप असं म्हणायचंय. आर्थिक क्रियाकलापांमध्ये पैशांच्या स्वरूपात मोबदला देत असताना याबाबत काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे दिलेल्या आहेत. दॅट्स वाय मी इथे लिहिलेलं आहे, पैसा ही पैसा होगा. पगार आणि वेतन, वेज. सॅलरी आणि वेजेस याच्यात छोटासा फरक आहे. पगार, जर त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा मोबदला मासिक दृष्ट्या मिळत असेल तर मग तुम्ही त्याला पगार किंवा सॅलरी म्हणा. मग ही गोष्ट कशी दिली गेलेली आहे? मंथली दिली गेलेली आहे. पण आता जो कोणी व्यक्ती अपॉइंट केला गेलेला आहे त्यासाठी त्याला स्पेसिफिक पिरियड नंतरच पैसा मिळतोय की हे काम झालं, हा तुझा पैसा घे. मग आता हे झालं वेज. वेज वेतन आपण त्याला म्हणूया, वेज. उदाहरणार्थ मनरेगावरती वेजेस आहेत, त्या दिवसाचं तेवढं काम झालं, हे घे तुझं वेजेस. समजतंय? मंथली ती सॅलरी, डेली ते वेजेस. आता इतर प्रकारातलं देणं. केलेल्या कामासाठी पैसे वगळून इतर गोष्टीचा फायदा मिळणं त्याला पेमेंट इन एनी काइंड असं म्हणतात, जे की नॉन कॅश मध्ये इन्व्हॉल्व आहे. आता गैर आर्थिक क्रियाकलापांचं महत्व. गैर आर्थिक क्रियाकलापांमध्ये पैशांचा समावेश नसला तरी ते निर्माण करणारे मूल्य आपल्या जीवनात महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांनी आपल्याला लहानपणी सांगितलेल्या गोष्टी, केलेले संस्कार, याचं मूल्य नाहीये. पण आज आपल्या जीवनामध्ये जी
पाऊलं आपण उचलतोय ते कुठेतरी संस्कार आहेत आपले, जे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तेव्हा निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा आपण मंदिरं, गुरुद्वारा, मशीद आणि चर्च अशा अनेक ठिकाणी आपण बघत असतो. उदाहरणार्थ गुरुद्वारा मधलं लंगर, हे बघा ना, ही नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. किंवा समुदाय स्वयंपाकघर, प्रत्येक पाहुण्याला मोफत जेवण देत असतात. या पद्धतीत आपल्या जवळ असलेल्या गोष्टींबद्दल समाधान आणि कृतज्ञतेची भावना वाढवतात आणि त्या बदल्यात कशाची अपेक्षा न करता समाजासाठी योगदान देण्याचा मार्ग देखील यात दिला गेलेला आहे. ठीक आहे. यातनं तुम्ही जर गुरुद्वारामध्ये गेलात तर तिथं लंगर असतात, तर त्या लंगरमधनं तुम्ही जेवण करत असतात. त्यामधनं काही कशाची अपेक्षा केली गेलेली नाही की हा मला हे दिल तर म्हणूनच मी याला जेवायला देतोय, अशी अपेक्षा नाहीये. हे निस्वार्थ भावनेनं केलं गेलेलं काम आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आपण ते ऑलरेडी बोललेलो आहोत आणि कदाचित मला ते आता सांगण्याची गरज पडणार नाही, तरी पहिला एक पॅराग्राफ मी व्यवस्थित सांगतो. While non-economic activities may not involve money, the value they generate is important in our lives. Seva, selfless service. We see seva in many places such as temples, gurudwara, mosques आणि churches. इथे आपण जी सेवा दिली गेलेली आहे ती बघतो. समुदायाच्या सहभागाची ताकद. स्वच्छ भारत अभियान हा आपल्या परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांवरती आधारित होता, म्हणजे आहे. पण 2 ऑक्टोबर 2014 मोदींनी हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला होता. स्वच्छ भारत अभियानचं इथे उदाहरण दिलेलं आहे, त्याला जरा एकदा शॉर्ट शब्दात आपण बघून पण घेऊया. हे एनसीईआरटी मध्ये नाहीये, आपण आता बघून घेऊया. तर 2 ऑक्टोबर 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अभियानाला सुरुवात केलेली होती. या अभियानाद्वारा 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत 5 वर्षात ही गांधीजींची 150th बर्थ अॅनिव्हर्सरी पण होती. आपण ठरवलं की आपण भारताला ओपन डेफिकेशन फ्री करूया. उघड्यावरती हागणदारी मुक्त भारत असला पाहिजे. यासाठी गांधीजींचा चष्मा हा लोगो ठरला. एकावर स्वच्छ आणि दुसऱ्यावरती भारत हे त्यात लिहिलं गेलेलं होतं. छोटासा होमवर्क, आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर कृपया लगेच सर्च करा की हा लोगो कोणी सापडवला होता. हे महत्व यासाठी आहे कारण हे सापडवणारे व्यक्ती महाराष्ट्रातले आहेत, कोल्हापूरचे आहेत. शिवाय या योजनेची एक टॅगलाईन पण होती. आय होप तुम्ही याचे उत्तर जे आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये द्याल, मी वाट पाहतोय. याची एक टॅगलाईन पण होती. टॅगलाईन होती, एक कदम स्वच्छता की ओर. मित्रांनो, आता परत अजून एक छोटासा होमवर्क, लगेच पॉज करा आणि ही टॅगलाईन कोणी सापडवली ते पण जरा बघा. याचे उत्तर मी कमेंट बॉक्स मध्ये वाट बघतोय. ठीक आहे. आणि या दिवशी भारत ओपन डेफिकेशन फ्री झाला असं मोदींनी घोषित पण केलं. हे स्वच्छ भारत अभियान याचं उदाहरण आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिसतं. वैयक्तिक, अरे हा, याच्यातला एक छोटासा पॉइंट राहिलाच की यात स्वच्छ भारत अभियान मध्ये अँबॅसिडर्स नियुक्त केले गेले. त्या दिवशी पहिले ब्रँड अँबॅसिडर ठरले आमिर खान साहेब. हे पहिले ब्रँड अँबॅसिडर आमिर खान साहेब राहिले होते. वैयक्तिकरित्या आपण आपलं घर परिसर स्वच्छ ठेवतो. रस्ते, उद्यानं, इतर सार्वजनिक ठिकाणं, सामुदायिक परिसर स्वच्छ करण्यासाठी लोक एकत्र आलेले आहेत. एकत्रितपणे या प्रयत्नांमुळे स्वच्छ घर परिसर
समाज राष्ट्र निर्माण होतं. सामूहिक सहभागामुळं आणखीन एक उदाहरण म्हणजे भारतातील वन महोत्सव, जंगलांचा उत्सव साजरा करणे. हे वृक्षांचं मूल्य, जंगलांच्या संवर्धनाविषयी जागरूकता वाढवणं हा उपक्रम वृक्षारोपण मोहिमेसाठी सामुदायिक सदस्यांना एकत्र आणत असतो, सर्वांना एकत्र घेऊन येत असतो. सो स्ट्रेंथ ऑफ द कम्युनिटी पार्टिसिपेशन. वी टूक द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्वच्छ भारत अभियान, आणि त्याविषयी मी तुम्हाला मग अशी उदाहरण देऊन स्वच्छ भारत योजनेविषयीची संपूर्ण माहिती या पेजवरती लिहूनही दिलेली आहे. सो मग हे जर आपण एकत्र आलो तर एवढं सगळं काही घडवू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्रातलं सुद्धा आहे. आमिर खान साहेबांनी महाराष्ट्रामध्ये वॉटर कप राबवलेला होता. ते याचं उत्तम उदाहरण सुद्धा आहे. यात पुढे जात असताना 2014ला महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आलं. रिसेंटली आपल्याच MPSC मध्ये आलेला प्रश्न आहे जो आपल्याला माहिती पाहिजे आता, की त्यावेळेला चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी एक महत्वाचं अभियान सुरू केलं ज्याद्वारा 2019 पर्यंत ड्रॉट म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्र आपल्याला तयार करायचा होता. यावरती प्रश्न आलेला आहे. ते कोणतं अभियान होतं जरा नक्की कमेंट बॉक्समध्ये मला देखील कळवाल. हा चॅप्टर बघा एकदम किती पटकन कंप्लीट झालाय हा चॅप्टर. पण मग आता प्रत्येक चॅप्टरच्या खाली साधारण 20 मिनिटात हा चॅप्टर कंप्लीट झाला आपला. प्रत्येक चॅप्टरच्या खाली NCERT मध्ये काही क्वेश्चन्स दिले गेलेले आहेत. हाऊ द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आर डिफरंट फ्रॉम द नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आर्थिक क्रियाकलाप हे आर्थिकेतर क्रियाकलापांपेक्षा कसे वेगळे आहेत लिहा. व्हॉट काइंड ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज डू पीपल एंगेज इन. इलस्ट्रेट इन एक्झाम्पल. इलस्ट्रेट विथ एक्झाम्पल. लोक कशा प्रकारच्या आर्थिक गतिविधींमध्ये आहेत त्याविषयीचे काही एक्झाम्पल्स पण द्या. देर इज अ ग्रेट व्हॅल्यू अटॅच टू द पीपल हू आर engaged in the community services activities. Comment on this statement. जी लोक सामूहिक कामांमध्ये गुंतलेली असतात त्यामध्ये there is a great value attachment. मग त्या लोकांची एक खूप अटॅचमेंट त्या कामाबद्दल असते. मग आता हे जे स्टेटमेंट आपण बघतोय त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. यात तुमचं मत मांडणं हे तुम्हाला गरजेचं आहे. मी तुम्हाला जसं सांगतोय की 2025ला जेव्हा एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह होतीये तर हे विद्यार्थी जे NCERT मधनं प्रिपेअर करतात त्यांना जे NCERT मधनं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना या गोष्टी लिहिण्याची सवय असते. दॅट्स वाय त्यांना मेन्स पेपर लिहिणं इझी जातं. व्हॉट आर द व्हेरियस वेज इन विच पीपल आर कम्पेन्सेटेड फॉर व्हेरियस इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. गिव्ह सम एक्झाम्पल. विविध लोक विविध इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आर्थिक कार्यात गुंतलेले असतात. मग त्यांना त्यांच्या कामांसाठी आपण कसं कंपन्सेशन देतो याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या असं या प्रश्नामधनं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. नक्कीच याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच प्रिपरेशन मध्ये त्याचा फायदा होईल. आपण पुढल्या चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर नंबर 14. आता यात आपल्या आजूबाजूच्या आर्थिक घडामोडी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अराउंड अस, चला जाणून घेऊया. कौटिल्य, चाणक्य यांचा कोट इथे छान दिलेला आहे बघा. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला तुम्हाला NCERT मध्ये असं कोट मिळेल. समृद्धीचं मूळ आर्थिक क्रियाकलापांमध्ये आहे. The root of the prosperity is in economic activity. त्याच्या अभावामुळे भौतिक त्रास होतो. म्हणजे जर अशा गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपल्याला भौतिक त्रास होतात. फलदायी आर्थिक क्रियाकलापांच्या अनुपस्थितीमुळे
वर्तमानात समृद्धी आणि भविष्यातील वाढ दोन्ही धोक्यात येते. जर तुमच्याकडे अशा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज नसतील की ज्यांच्यामुळं तुम्हाला काहीतरी फळ मिळतंय, जर नसतील तर वर्तमानात समृद्धी आणि भविष्यातील वाढ या दोन्ही गोष्टी धोक्यात येत असतात. मी तुम्हाला मगाशी या पेज बद्दल बोललो की क्रियाकलापांना आपण 2 भागांमध्ये विभागलेलं आहे, आर्थिक आणि गैर आर्थिक क्रियाकलाप, इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. तर पहिल्या आहेत याबद्दल आर्थिक मूल्य. पैशाच्या संदर्भात मोजता येणाऱ्या गोष्टी याला आपण म्हटलं जात असतो मौद्रिक मूल्य, मॉनिटरी व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ समथिंग दॅट कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. जी गोष्ट पैशाच्या संदर्भात आपण मोजू शकतोय अशी गोष्ट. गेल्या काही दशकांमध्ये आर्थिक क्रियाकलापांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आधीच्या काळामध्ये एवढ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. याचं उत्तम उदाहरण मी पण तुम्हाला देऊ शकतोय. जरा पटकन तुमचं गुगल पे उघडा. तुम्ही स्वतःच चेक कराल की महिन्यानुमहिने गुगल पे वरती माझे ट्रान्झॅक्शन वाढत चाललेले आहेत. हो, हे खरं आहे. जेवढी ईज आपल्याला ट्रान्झॅक्शन्सची मिळत असते ना, तेवढ्या प्रमाणात आपले ट्रान्झॅक्शन्स वाढत जातात. पैकी आधी बघा, म्हणजे लोक पर्टिक्युलर पैसा खिशामध्ये ठेवत होते आणि तो पैसा वापरत होते. पैसा संपायला आला की त्यांना कळायचं की आता हात आखडता घ्यायचा आहे. पण आता हात आखडता न घेता लोकांकडं खूप साऱ्या इकॉनॉमिक गोष्टी अशा जमा झालेल्या आहेत ज्यातनं ते अधिक खर्च करू शकतात. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड. लोकांना ईज मिळालेली आहे खर्च करण्याची. तो जर कुठे हात आखडता घ्यायचा असेल ते म्हणतात नाही ठीक आहे, ते क्रेडिट कार्डचं बिल आहे ना, पगार 1 तारखेला आला की भरूया, लाव पैसा. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढत जात आहेत. उदाहरणार्थ पूर्वी बहुतेक लोक शेती, पशुपालन, अवजारांचं उत्पादन, मातीची भांडी, कापड विणणं यांसारख्या कामांमध्ये गुंतलेले होते. जशी जशी समाजाची प्रगती होत गेली तशी तशी आर्थिक क्रियाकलापांची संख्या, लोकांद्वारे लोक आपली उपजीविका, तशी तशी आर्थिक क्रियाकलापांची संख्या ही वाढत गेली. आज संगणक, मोबाईल फोन, ड्रोन यांसारख्या विविध आर्थिक क्रियाकलापात बँका, शाळा, हॉटेलमध्ये काम करणे, वाहतुकीची साधनं, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आता आर्थिक क्रियाकलापांमध्ये आपल्याला वाढलेल्या दिसून येतील. आर्थिक क्षेत्रांमध्ये आर्थिक क्रियाकलापांचं वर्गीकरण. आता यांनी याच्यामध्ये काही बायफ्रिकेशन केलेले आहेत. मी मुद्दामच फळ्यापासून बाजूला झालो जेणेकरून तुम्हाला समजणं इझी होईल. काही आर्थिक क्रियाकलाप समान वैशिष्ट्य असलेली असतात आणि त्यांवरती आधारित त्यांना एकत्रित केलं जातं किंवा आर्थिक क्षेत्र नावाच्या व्यापक घटकांमध्ये त्यांना वर्गीकृत केलं जातं. आर्थिक क्षेत्रांचे 3 मुख्य प्रकार: प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. सर्व सक्षम नावाची आमची एक खूप छान बॅच आता चाललेली आहे फिजिक्स वालावरती. तिथे मला विद्यार्थ्यांनी विचारलं होतं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. सर सांगा. मी त्यांना म्हटलं होतं की आत्ताच्याला फक्त एवढं सांगून देतो की प्रायमरी म्हणजे हे, सेकंडरी म्हणजे हे, टर्शरी म्हणजे हे. आपली एक बॅच येते म्हटलं एनसीईआरटीची, त्यात तुम्हाला डिटेल सांगेल. ते विद्यार्थी आता कदाचित लेक्चर बघत असतील तर खाली नक्की तुमचं मत नोंदवा की हो सर मी आलो तर सर्व सक्षम मध्ये तुम्ही बोलला होता, हे घ्या. तर मग आता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आर्थिक क्षेत्र राष्ट्राच्या आर्थिक भरभराटीला मदत करणाऱ्या विविध क्रियाकलापांचा विस्तृत गट म्हणजे आर्थिक क्षेत्र होय. आता बघूयात प्रायमरी ऍक्टिव्हिटी. ज्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोक वस्तूंच्या निर्मितीसाठी थेट निसर्गावरती अवलंबून असतात अशा सर्वांना प्राथमिक क्रियाकलाप
किंवा प्रायमरी ऍक्टिव्हिटी असं म्हणायचं. शेती, पशुपालन हे तुमच्या माझ्या जवळच्या प्राथमिक क्रियाकलापांचं उत्तम उदाहरण. प्राथमिक क्षेत्र, मग याच्यामध्ये शेती, मासेमारी, वनीकरण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ शेतीतून अन्नधान्य, भाजीपाला पिकवणे, जंगलातून लाकूड गोळा करणे, खाणीतून कोळसा काढणे, मत्स्यपालनातून मासे, पोल्ट्री फार्म मधनं अंडे इत्यादी सर्व प्राथमिक क्रियाकलाप आहेत. सर्वात सामान्य प्राथमिक क्रियाकलाप म्हणजे शेती, खाणकाम, मासेमारी, पशुधन वाढवणे, वनीकरण इत्यादी इत्यादी इत्यादी. UPSC प्रिलिम्स जा आणि 2023 चा क्वेश्चन पेपर बघा. त्यात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा आर्थिक क्रियाकलापांच्या उदाहरणं कोणती आहेत त्याच्यात जोड्या लावायचा प्रश्न आहे. आणि कोणती जोडी चुकीची आहे, कोणती जोडी बरोबर आहे असं त्याच्यात विचारलं गेलेलं आहे. जा आणि चेक करा. हे NCERTचा फायदा आहे. सो प्रायमरी ऍक्टिव्हिटीज ज्याच्याबद्दल आपण बोललो. तर द्वितीय क्रियाकलाप बेस्ट उदाहरण शेतीमधनं मी जे काही तयार केलेलं आहे, जर मी त्याच्यावरती काहीही प्रक्रिया करत असेल तर हा झाला प्रायमरी, हा झाला सेकंडरी सेक्टर, द्वितीय क्षेत्र. ज्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोक प्राथमिक क्षेत्राच्या उत्पादनावरती अवलंबून असतात आणि त्यांना वस्तूच्या उत्पादनासाठी रूपांतर करतात त्यांना द्वितीय क्रियाकलाप किंवा द्वितीय क्षेत्रातील क्रियाकलाप असं म्हणायचं. द्वितीय क्षेत्र अशा क्रियाकलापांचा समूह ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्रातून मिळालेल्या कच्च्या मालाची विक्री किंवा व्यापारावर उत्पादनावरती प्रक्रिया समाविष्ट आहे असे क्षेत्र. मग आता ह्याच्यात काय काय येतं? इमारती बांधा, रस्ते इत्यादींचं बांधकाम, पाणी, वीज, गॅस अशा इतर प्रकारच्या इतर गरजा पुरवणे यांचा समावेश त्यात होतो. यामध्ये प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालावरती प्रक्रिया करण्यासाठी कारखाने, उत्पादनाचे युनिट्स मधील उत्पादनाचं उत्पादन या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. द्वितीय क्षेत्रातील क्रियाकलापांची काही उदाहरणं आहेत. गिरण्यांमध्ये पीठ तयार करण्यासाठी कृषी क्षेत्रातून मिळालेल्या धान्यावरती प्रक्रिया करणे. आपण आता इतक्यात बोललो की जर समजा तुम्ही धान्य पिकवणं म्हणाल तर ही झाली शेती, प्राथमिक येते. पण मग आता जर तुम्ही गिरणी टाकत असाल तर गिरणी द्वितीय क्षेत्रामध्ये येईल, सेकंडरी सेक्टरमध्ये येणार. शेंगदाण्यापासून तेल काढणे आणि चहा मिळवण्यासाठी चहाच्या पानांवरती प्रक्रिया करणे यांचा समावेश त्यात होतो. त्याचप्रमाणे जंगलातील फर्निचरचे लाकूड कागदामध्ये रूपांतरित केले जाते. परत बघा, ही झाली सेकंडरी ऍक्टिव्हिटी. कापसाचा वापर कापड बनवण्यासाठी केला जातो. लोखंडापासून स्टीलचा वापर कार, ट्रक इत्यादी ऑटोमोबाईल बनवण्यासाठी केला जात असतो. तर आपण प्रायमरी बघितलं की जे सगळं निसर्गावर अवलंबून आहे, हो की नाही. जर त्या गोष्टीवरती, हे झालं प्रायमरी सेक्टर, प्राथमिक, कोणतीही प्रक्रिया आपण केली तर मग हे बनतं सेकंडरी. आणि मग आता यानंतर ह्या दोघांना कोणतीही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल तर ते आहे पुढचं सेवा क्षेत्र, तृतीय क्रियाकलाप, टर्शरी सेक्टर. प्राथमिक आणि द्वितीय क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या लोकांना आधार देणाऱ्या सर्व आर्थिक क्रियाकलापांना तृतीय आर्थिक क्रियाकलाप किंवा तृतीय क्षेत्र
असं म्हटलं गेलेलं आहे, टर्शरी ऍक्टिव्हिटी म्हटलं गेलेलं आहे. तृतीय क्षेत्र जसं की वाहतूक. मागच्या उदाहरणामध्ये मी येतो. इथे दूध तयार केलेले, त्या दुधावर डेअरी आलेली आहे. हे दूध डेअरी पर्यंत पोहोचवण्याचं काम ट्रान्सपोर्टेशन करतंय, पण ट्रान्सपोर्टेशन तृतीय क्षेत्र आहे. लक्षात घ्या. बँकिंग टर्शरी सेक्टर आहे. व्यवसायाचं व्यवस्थापन टर्शरी सेक्टर आहे. यामध्ये प्राथमिक आणि द्वितीय या दोन्ही क्षेत्रांना पूरक असलेल्या सेवांच्या तरतुदी समाविष्ट असलेले क्रियाकलाप येतात. यामध्ये त्या सेवांचा समावेश आहे ज्या आपण पाहू शकत नाही, पण तरीही त्या खूप महत्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ डॉक्टर. त्या डॉक्टरने तुम्हाला प्रोव्हाइड केलेली सर्व्हिस टर्शरी आहे. उदाहरणार्थ कशाला डॉक्टरकडे जायचं? एनसीआरटीचे तुम्हाला आता कळत नव्हते, ते आम्ही एवढं सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवतोय. मी सुद्धा तुमच्यासाठी काय सेवा क्षेत्र टर्शरी आहे. उदाहरणार्थ ट्रक ड्रायव्हर धान्य आणि भाजीपाला शेतातून कारखान्यात बाजारात नेतो. ही सगळी त्यांनी उदाहरणं दिलेली आहे. मी उगाच ते वाचून दाखवत नाही, तुमचा आणि माझा वेळ त्यात जाईल. आता ह्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत की हे क्षेत्र म्हणजे कोण. 6वीच्या पुस्तक आहे दोस्तांनो हे, त्यामुळं मग 6वीच्या विद्यार्थ्यांना कळतील अशी उदाहरणं त्यांनी त्यात दिलेली आहे. उदाहरणार्थ गोदाम. उत्पादनं विकण्यापूर्वी, वापरण्यापूर्वी किंवा दुकानांना देण्याआधी जिथं साठवली जातात अशा सर्व मोठमोठ्या इमारती त्यांना आपण गोदाम म्हणतो, वेअरहाऊस म्हणतो. तिन्ही क्षेत्रांमधलं परस्परावलंबन. मित्रांनो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी तिन्ही क्षेत्र हे एकमेकांवरती विसंबून आहेत. नैसर्गिक कच्च्या मालाचा अंतिम वापरासाठी तयार उत्पादनामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत 3 प्रकारच्या आर्थिक क्रियाकलाप किंवा आर्थिक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतात. आता ह्याच्यासाठी ते आपल्याला गुजरातमध्ये घेऊन जाणार आहेत. आनंदमध्ये, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, अमूलच्या अभ्यासासाठी. चला जाऊयात. डेअरी सहकार, शेतापासून ते ताटापर्यंत. डेअरी कोऑपरेटिव्ह, फ्रॉम द फार्म टू द प्लेट. आजकाल गुजरातमध्ये शेतकरी भांड्यातील दुधाच्या अवजारानं आणि त्यांच्या जिवलग मित्रांच्या गाई म्हशींच्या आवाजानं आनंदी दिवसाचं स्वागत करतात. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात गायींचं विशेष स्थान आहे. शेतकरी गायींचं दूध काढतात आणि त्या दुधाला जवळपासच्या डेअरीत विकतात. महिन्याच्या शेवटी त्या दुधाचं प्रमाण आणि गुणवत्ता यानुसार त्यांना पैसे दिले जातात. 50 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती का? तर 50 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. गुजरात, जो गुजरात आज आपण बघतोय आणि त्यावेळेचा गुजरात हा वेगवेगळा होता. हा वरचा जो गुजरात तुम्ही म्हणताल ना, तर तो खूप ॲरिड आहे. डेझर्ट. वाळवंटाचे 2 प्रकार असतात. एक असतं हॉट डेझर्ट, दुसरं असतं कोल्ड डेझर्ट. भारतामध्ये 2 हॉट डेझर्ट आहेत. आर्चचं वाळवंट आणि रन ऑफ कच्छ. तो इथे रन ऑफ कच्छ. वरच आपल्याकडे कोल्ड डेझर्ट पण आहे, जे की लडाख मध्ये आहे. मित्रांनो, ते जे रन ऑफ कच्छ आहे आणि हा जो किनारा आहे, तर मुंबई सारखं वातावरण, ह्युमिड वातावरण असतं तिथे. अशा वातावरणात दूध लवकर खराब होत असतं. 50 वर्षांपूर्वीची इथली परिस्थिती खूप वेगळी होती. वर्गीस कुरियन साहेबांचं गुजरात मधलं महत्व खूप मोठं आहे. आनंद मिल्क युनियन लिमिटेड, अमूल,
नावाच्या दूध सहकारी संस्थेनं ही आश्चर्यकारक कहाणी आहे. 1940च्या दशकाच्या सुरुवातीला आनंद जिल्ह्यात शेतकरी शेजारच्या गावात दूध विकायचे. कडक उन्हात दूध विकण्यासाठी त्यांना सायकल चालवत जावं लागे, जवळच्या गावात फिरावं लागे. तुम्हाला माहिती आहे की उष्ण हवामानात दूध खराब होतं, त्याचं दही जलद होतं. शेतकऱ्यांचं दूध खराब होण्याआधी ते लवकरात लवकर विकावं लागत होतं. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशाचा हा प्रयत्न होता. आता या वेळेला बरेच शेतकरी मध्यस्थावरती आधारित होते, दलालावर आधारित होते. जे शेतकरी कमी किमतीत मोठ्या प्रमाणात दूध विकत होते आणि बाजारात हे काय करायचे, मध्यस्थ शेतकऱ्याकडनं कमी किमतीनं दूध घ्यायचे, जास्त किमतीला बाजारात विकत होते. अनेक वेळा शेतकऱ्यांना मध्यस्थांकडनं फसवणूक आणि छळ पण व्हायचा, जो आज पण होतोय. एके दिवशी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे त्यांच्या समस्या एक प्रमुख राष्ट्रीय नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे मांडली. त्यांनी त्यांना स्वातंत्र्य होण्यासाठी सहकारी संस्था स्थापित करा असा सल्ला दिला की तुम्ही एकत्र या, कोऑपरेटिव्ह डेअरी स्थापित करा ज्यानं तुमचा फायदा होईल, मध्यस्थांवरती अवलंबून राहणे थांबवा असं सांगितलं. सहकार हा त्यातनं जन्माला आला. शेतकरी दूध संकलन, प्रक्रिया, वितरणाच्या संपूर्ण कामाची जबाबदारी स्वतः काळजी घेऊन समूह पद्धतीनं दूध खरेदी करून विक्री करू शकतील असं त्यांनी त्या पद्धतीत सांगितलं की जर तुम्ही अशी सहकारी डेअरी तयार कराल तर ती डेअरीज दूध संकलित करेल, ती डेअरीज त्याच्यावरती प्रक्रिया करेल, ती डेअरीज ते विकायचा पण जबाबदारी घेईल, तुम्हाला तुमचे पैसे तर असले असे मिळणारच आहे. आता हे सर्व त्यांना कोणी सांगितलेलं होतं, तर सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलेलं होतं. तर सहकार म्हणजे काय मित्रांनो, आपल्या राज्यसेवा मेन्सच्या जुन्या सिलेबसमध्ये, ओल्ड सिलेबसमध्ये सहकार हा जसाच्या तसा होता. इनफॅक्ट आता आम्ही जी नवीन सर्व सक्षम बॅच लॉन्च केलेली आहे त्यात देखील आम्ही सहकार शिकवतो आहोत. लोकांचा एक समूह जो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक गरजा औपचारिक पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी स्वेच्छेनं एकत्र येतो. त्यांच्या मालकीची सहकारी संस्था आहे आणि सदस्य जे एकत्रितपणे निर्णय घेतात याला सहकार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मध्यस्थ तो आडत्या, ज्या व्यक्ती उत्पादकाकडून वस्तू खरेदी करतात आणि ग्राहकाला विकतात, हे करण्यासाठी ते स्वतःचं शुल्क लावतात. पण हे शुल्क इतकं जास्त आहे की तितके पैसे उत्पादकाला सुद्धा मिळालेले नसतात. आणि खरंय, हे आडते मंडळी कॅरेटनं 10 रुपयाचा कॅरेट एखादा भाजीपाला या शेतकऱ्याकडनं विकत घेतात. पुढे विकत असताना कस्टमरला तोच माल 100 रुपयात विकतात, मधले 90 रुपये हे स्वतः कमवत असतात. कोऑपरेटिव्ह, मी तुम्हाला उदाहरण दिलं याचं. त्रिभुवनदास पटेल, वकील आणि नंतर स्वातंत्र्य सैनिक, आणि वर्गीस कुरियन, मुंबईतल्या एका डेअरी कारखान्यात काम करणारे अभियंता, यांच्या नेतृत्वाखाली 1946 मध्ये अशा अमूलची स्थापना झाली. आपल्या MPSCनं वर्गीस कुरियन साहेबांवरती एक प्रश्न विचारलेला आहे, मी दूध पित नाही आणि मला ते आवडत नाही. त्यांचं वाक्य आहे. मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की असले स्टेटमेंट आले, अंधाऱ्या छत्रीखाली 36 लोक उभी होती, कोण मोजायला जाणार आहे. ते स्टेटमेंट बरोबर असतात, उगा त्याच्यावरती जास्त डोकं लावायचं नाही. आता मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही, हे स्टेटमेंट कोण चेक करायला जाणार आहे. ऑफकोर्स ते बरोबर असणार आहेत, त्यांनी तिथंच टाकले. बरेच विद्यार्थी त्याच्यावर डोकं लावत बसतात. तसं न करता त्या प्रश्नाच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्यावा की आयोगाला अजून काही त्याच्यातनं म्हणायचंय का. त्या प्रश्नामध्ये जे वर्गीस कुरियन साहेबांना मिळालेली पारितोषिक आहे त्यात चूक होती, बाकी ते स्टेटमेंट करेक्ट होतं. तर हे वर्गीस कुरियन साहेब, MPSCनंच त्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की ते मूळ केरळचे होते म्हणून. आता यात व्याख्या देत असताना पाश्चरायझेशनची एक छान व्याख्या केलेली त्यांनी. पाश्चरायझेशन, अ प्रोसेस
बाय विच मिल्क इज प्रिझर्व्ड थ्रू द हिटिंग टू अ स्पेसिफिक टेम्परेचर टू किल हार्मफुल बॅक्टेरिया. त्या दुधाला एका स्पेसिफिक टेम्परेचरवरती नेलं जातं आणि परत तिथपासून खाली आणलं जातं, जेणेकरून त्या दुधाच्या आतले जे बॅक्टेरिया आहेत ते मरतील. तर ह्या प्रोसेसला पाश्चरायझेशन असं म्हटलं जातं. असं पाश्चराइज मिल्क जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर ते दूध हे उशिरा खराब होईल, ते खराब होणार नाही. ही सर्व प्रक्रिया त्या माध्यमातून तयार केली गेली. या उपक्रमानं महिलांसह शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना दूध उत्पादक आणि विक्रीवर नियंत्रण मिळवून दिलं. दुधाचं उत्पादन, पाश्चरायझेशन, विक्री या सर्व बाबींवरती दूध उत्पादकांनी एकत्रितपणे स्वतःचे निर्णय घेतले. प्रत्येकानं हे कार्य सामूहिकरित्या केलं, एकत्र येऊन केलं. त्यामुळं त्यांचं उत्पन्न हळूहळू वाढायला मदत झाली आणि आता मध्यस्थांची गरज उरली नाही. ते एका मोठ्या कुटुंबासारखे झाले. मित्रांनो, मला वाईट वाटतंय, पण जर कोल्हापुरातनं माझा हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर गोकुळ, मी स्वतः पुण्यामध्ये गोकुळचं दूध पितो आणि त्याची क्वालिटी इतर कोणत्याही दुधापेक्षा खूप छान आहे. पण तरीही गोकुळ इतकं मोठं का झालं नाही ह्याचा आपल्याला प्रश्न पडायला हवा. आज अमूल आता समुद्रापार जाण्याची तयारीत आहे. अमूलचे प्रोडक्ट्स हे ऑलरेडी 2 कंटिनेंट्स मध्ये पोहोचलेले आहेत. आता ते जग ॲक्वायर करायला पाहतात आहेत. आपलं गोकुळ का नाही या प्रश्नाचा आपण विचार करायला हवा की आपल्या गोकुळसाठी असं का नाही होते. गुजरात मधलं अमूल होऊ शकतंय तर आपलं गोकुळ क्वालिटीचं त्याहूनही चांगली आहे, मग का नाही होऊ शकत. चितळेंनी या बाबतीमध्ये मात्र करून दाखवलं. त्यांची डेअरी त्यांनी पूर्णतः रोबोटिक केलेली आहे. सो ते देखील नेक्स्ट लेवलला गेलेले आहेत. अमूलने स्वतःची पहिली रोबोटिक डेअरी ही मुंबईमध्ये आणलेली होती. मित्रांनो बघा, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी की मग आपण तिथपर्यंत का नाही पोहोचत आहोत या प्रश्नाचं उत्तर आपण घ्यायला हवं, सापडवायला हवं. जसं जसं अधिकाधिक, आणि हो, इकडनं कोणी गोकुळचे असतील किंवा गोकुळ दूध संघाला दूध प्रोव्हाइड करणारे असतील, माझा व्हिडिओ बघत असतील तर खाली आठवण नक्की द्या. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. जसे जसे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांचे सहकाराचे फायदे दिसू लागले तसे तसे ते वाढत गेलं, सहकार वाढत गेला. संकलित होणाऱ्या दुधाचं प्रमाण इतकं प्रचंड होतं की शेतकऱ्यांनी त्यातून इतर उत्पादनं बनवण्याचा निर्णय घेतला आणि आनंद इथं कारखाना काढला. लोणी आणि दूध पावडर तयार करायला सुरुवात केली. मित्रांनो लक्षात घ्या, आता मिल्क तर आहेच, पण भारत आता मिल्क पावडर एक्सपोर्ट मध्ये सुद्धा बाजी मारतो आहे. काही असे देश आहेत की तिथं मिल्क पोहोचणंच अवघड आहे, मग तिथं मिल्क पावडरच्या माध्यमातून दूध पोहोचते. रिटेल, किरकोळ विक्री, पुनर्विक्री करण्याऐवजी अंतिम ग्राहकाच्या वापरासाठी वस्तू अल्प प्रमाणात विक्री करणं त्याला म्हणतात रिटेल. एक्सपोर्ट, निर्यात, वस्तू आणि सेवा ज्या एका देशात उत्पादित केल्या जातात आणि ज्या दुसऱ्या देशात खरेदीदार किंवा ग्राहकांना विकल्या जातात त्याला आपण निर्यात, एक्सपोर्ट असं म्हणतो. सहकारी संस्थेतील शेतकरी त्यांच्या गायीच्या दूध नंतर विकतात. अशा प्रकारच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये प्राथमिक क्षेत्रातील आर्थिक क्रियाकलाप म्हटलं जातं, कारण दूध थेट नैसर्गिक स्रोतांपासून मिळवलं जातं. मग आता बघा, ह्याच्यात पण आर्थिक क्रियाकलाप आले आणि मग आता दूध हे प्रायमरी झालं. दुधावर प्रक्रिया करून त्याचं रूपांतर दुसऱ्या प्रोसेसमध्ये केलं जातं. कारखान्यामध्ये त्यापासनं पावडर, दूध, तूप, लोणी, पावडर, तूप, चीज, लोणी, इतर अनेक गोष्टी मिळवल्या जातात. मग याला द्वितीय क्षेत्र म्हणा, सेकंडरी. बघा एखादंच किती 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 बायफ्रिकेशन होऊ शकतंय. अमूल तिनं बनवलेल्या सर्व उत्पादनाचं काय करतं, त्याची विविध ठिकाणी विक्री होते. अमूल आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी लॉरी, ट्रक, तसंच रेल्वे, हवाई, शिपिंग गोष्टी वापरतात. मी तुम्हाला सांगितलं की अमूलनं स्वतःचा विस्तार खतरनाक केलेला आहे. त्यानं किरकोळ दुकानं स्थापित केलेली आहेत आणि
संपूर्ण गुजरातमध्ये शहरं, गावं तसंच भारतातील विविध राज्यांमध्ये देखील दूध आणि दुग्धजन्य उत्पादनाचा पुरवठा केला जातो. वाहतूक, व्यापार आणि किरकोळ हा आता एक आपण तृतीय क्रियाकलापांचा भाग म्हणून धरूया. तर मग आता अमूलचं उदाहरण देत असताना त्यांनी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तिन्ही सेक्टरचं आपल्याला एक छान उदाहरण इथं दिलेलं दिसतं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 6वीचं आपलं जे NCERTचं पुस्तक आहे त्यात ज्या अर्थशास्त्राचे 2 महत्वाचे टॉपिक आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. 7वीच्या पुस्तकांसाठी आपण आता लवकरच भेटणार आहोत. तुम्हाला माझं हे सत्र कसं वाटलं ते मला कळवायला विसरू नका आणि मी तुमच्या छान छान कमेंट्सची वाट बघतो. ते नक्की कळवा कसं वाटलं ते, जेणेकरून मला जरा पुढचा व्हिडिओ बनवताना खूप हुरूप येईल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.